बाळांनो तुम्ही मागच्या मॅथच्या व्हिडिओचे जसे 3000 लाईक्स कंप्लीट केले बाळांनो, लगेच हा व्हिडिओ मी पोस्ट करतोय, ऑटोमॅटिक पोस्ट होतोय. ठीक आहे, जर तुम्हाला मॅथचा एक फायनल व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला 3000 लाईक्स या व्हिडिओचे कंप्लीट करून द्या बाळांनो, ऑटोमॅटिक तो दुसरा व्हिडिओ पोस्ट होऊन जाईल. ठीक आहे, फक्त तुम्हाला लाईक करायचंय बाळांनो. मी गॅरंटी देतो हा मॅथचा व्हिडिओ बाळांनो 80 पैकी 80 आणण्यासाठी 101% गॅरंटेड आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. केमिस्ट्रीच्या परीक्षा आधी 3 व्हिडिओ टाकले होते मी. ठीक आहे, 3 व्हिडिओ मधून 70 पैकी 70चा पेपर आलेला आहे बाळांनो. ठीक आहे, मॅथ्स फिजिक्सच्या व्हिडिओमधून मी पेपरच्या आधी मी 4 व्हिडिओ टाकले होते. 4 व्हिडिओमधून 55 मार्काचा पेपर आलेला बाळांनो 70 पैकी. आणि या गोष्टीला मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, मॅथ्सच्या पेपरच्या आधी मी 3 व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे, 3 व्हिडिओ तुम्हाला 80 पैकी 80 देऊन जातील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, चला सुरू करूया आजच्या मॅथ्सच्या व्हिडिओला बाळांनो. कोणते प्रश्न येणार आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, पण त्याआधी बाळांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, कारण आता ही जर्नी संपत नाही, आता जर्नी सुरू झालेली बाळांनो. कारण यानंतर सगळ्यात मोठा जो डोंगर आहे तो आहे सीईटीचा बाळांनो. आणि त्या डोंगरमध्ये तुम्हाला 99% गॅरंटी मी देणार आहे बाळांनो. 99% तुमचे काढून दिली, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. IITN टीचर हायर केलेले आहेत सगळे. ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलूया नंतर. ठीक आहे, पण सीईटीचा स्कोर खूप जास्त मॅटर करणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि लास्ट व्हिडिओची विनर बाळांनो जागृती सालुंके होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सीईटीचा काही प्रश्न लीक झाला, बोर्डाचा काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. फुल होईल त्याआधी जॉईन करा. जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी बोललो होतो बाळांनो, आता मॅथ्ससाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जेवढे पण चॅप्टर आहेत त्या चॅप्टरमधून 8 चॅप्टर सगळ्यात प्रायोरिटीला तुम्हाला काढायचे आहेत. हे लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो मी तुम्हाला. ठीक आहे, एक गोष्ट समजून घ्या, आता मॅथ्सच्या परीक्षेत बाळांनो है ना, या 8 चॅप्टरपैकी 70 मार्काला पेपर 8 चॅप्टर घेऊन येतो बाळांनो, है ना, आणि 20 मार्क तुमचे इंटरनलचे भेटून जातात. अशा पद्धतीने तुमचे 90% बाळांनो फक्त 8 चॅप्टर घेऊन येते. एवढी गोष्ट तुम्हाला समजते. ठीक आहे, आता या 8 चॅप्टर मी तुम्हाला ओरली सांगतो. वेक्टर, ट्रिग्नॉमेट्री, त्यानंतर तुमचं डिफरन्शिएशन, त्यानंतर इंटिग्रेशन, त्यानंतर लाईन अँड प्लेन, त्यानंतर डेफिनाइट ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन, त्यानंतर मॅट्रायसिस, त्यानंतर लॉजिक. 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 चॅप्टर जर तुम्ही केले तर तुमचे 90% कुठे गेले नाही बाळांनो. याच्यानंतर जर वेळ भेटला तर बाकीचे नक्कीच करा. ठीक आहे, जर वेळ नाही भेटला तर हे 8 नक्कीच आधी करा. ठीक आहे, सुरू करूया आपण मॅथ्सच्या परीक्षेसाठी कोणत्या सेक्शनमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत बाळांनो तुमचे. ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्हाला थोड्याशा गोष्टी समजून घ्याव्या लागतील. किती मार्काला कोणता, आपण फॉर्मॅट बद्दल अजून आतापर्यंत बोललो नाही मॅथ्सच्या, है ना. जस्ट अ सेकंड, एक थोडासा क्विक रिव्ह्यू घेऊ बाळांनो. ठीक आहे, 8 मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत बाळांनो. प्रत्येक प्रश्न तुमचा 2 मार्काला असणार आहे. ठीक आहे, 8 मल्टिपल चॉईस क्वेश्चन 2 मार्क्स इच. त्यानंतर 4 व्हेरी शॉर्ट टाईप आन्सर येणार आहेत बाळांनो. प्रत्येक प्रश्न तुमचा 1 मार्काला असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे 4 मार्काचा होऊन गेला, हा तुमचा 16 मार्काचा. म्हणजे सेक्शन ए तुमचा किती मार्काचा झाला बाळांनो, 20 मार्काचा झाला. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचा सेक्शन बी मध्ये 12 क्वेश्चन येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, 12 शॉर्ट आन्सर टाईप येणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे आहेत बाळांनो. प्रत्येक प्रश्न तुमचा 2 मार्काला असणार आहे. सेक्शन सी मध्ये बाळांनो तुमचे 12 प्रश्न येणार आहेत. 12 पैकी 8 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न किती मार्काला असणार आहे, 3 मार्काला असणार आहे. आणि सेक्शन डी मध्ये बाळांनो तुमचे 8 प्रश्न येणार आहेत. 8 पैकी तुम्हाला किती 5 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न तुमचा 4 मार्काला असणार आहे. अशा पद्धतीचा बेसिक फॉर्मॅट असणार आहे बाळांनो. हे 4 सेक्शन मिळून तुमचा 80 मार्काचा पेपर बनणार आहे. ठीक आहे, चला सुरू करूया. कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न येणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल लगेच लाईक करा बाळांनो. कितीचं टार्गेट आहे आपलं, 3000 लाईकचं टार्गेट आहे. आणि बोर्ड संपेपर्यंत 175K सबस्क्रायबर तुम्ही कंप्लीट करून देणार. माझ्या मेहनतीला तेवढं तुम्ही रिवॉर्ड नक्कीच देणार बाळांनो, मला खात्री आहे. ठीक आहे, म्हणून जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बाळांनो. आता आपण फक्त सेक्शन ए कडे लक्ष केंद्रित करूया. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात, 1 मार्काचे आणि 2 मार्काचे. ठीक आहे, इथं मिस्टेक झाली माझ्याकडनं, 1 आणि 2 मार्क लिहायला पाहिजे होते, आणि MCQ आणि व्हेरी शॉर्ट आन्सर. ठीक आहे, सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा बाळांनो, मॅथमॅटिकल लॉजिकचे 2-3 प्रश्न इथे येऊनच जातात, कारण मॅथमॅटिकल लॉजिकचे लॉंग क्वेश्चन नाही आहेत जास्त, है ना. मॅथमॅटिकल लॉजिकच्या टॉटॉलॉजीवरती एक प्रश्न फिक्स असणार आहे बाळांनो. ठीक आहे, अशा पद्धतीचा एक प्रश्न असेल तुमचा. ठीक आहे, त्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये निगेशनचा एक प्रश्न फिक्स असणार आहे. ठीक आहे, निगेशनचा प्रश्न अशा पद्धतीने असेल. ठीक आहे, निगेशन ऑफ तुम्हाला या एक स्टेटमेंटचं निगेशन फाइंड करायचं असेल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो मॅट्रायसिसचा. ठीक आहे, डिटर्मिनंट प्रॉपर्टीवरती एक प्रश्न फिक्स असणार आहे बाळांनो. हे एक तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे बेसिकली, सिम्पलेस्ट प्रश्न बाळांनो. ठीक आहे, चला त्यानंतर सेक्शन ए मध्ये. ठीक आहे, अजून कोणते प्रश्न असणार आहे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरती एक प्रश्न असेल बाळांनो. प्रिन्सिपल व्हॅल्यूवरती एक प्रश्न असणार आहे. ठीक आहे, ट्रिग्नॉमेट्रीमधून प्रिन्सिपल व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची असेल. ठीक आहे, त्यानंतर वेक्टर मधून एक प्रश्न असेल बाळांनो. परपेंडिक्युलर कंडिशनवरती प्रश्न असेल. ठीक आहे, इफ a डॉट b इज इक्वल टू 0 देन तुम्हाला वेक्टर फाइंड करायचे असेल. ठीक आहे, देन वेक्टर्स आर. ठीक आहे, डॉट प्रोडक्ट जर 0 आहे तर वेक्टर्स काय असतात,
विचार करा है ना. प्रोबॅबिलिटीमध्ये एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा एक्सपेक्टेशन फॉर्म्युला. ठीक आहे, हा एक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, इफ व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू 4, ई ऑफ एक्स इज इक्वल टू 3, फाइंड ई एक्स स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग मधून फिजिबल रिजन वरती तुमचा एक प्रश्न येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, हे असे जे टॉपिक्स आहेत ना बाळांनो, लिनियर प्रोग्रामिंग, प्रोबॅबिलिटी, हे इथं जास्त कव्हर झालेले असतात पहिल्या ए सेक्शन मध्ये. ठीक आहे, आता वळूया सेक्शन बी मध्ये बाळांनो. मॅथमॅटिकल लॉजिकचा एक प्रश्न असेल बाळांनो. ठीक आहे, टॉपिक काय असेल, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह वरती. ठीक आहे, राईट द कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दिस स्टेटमेंट. ठीक आहे, इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. याचं तुम्हाला काय लिहायचं बाळांनो, कॉन्व्हर्स पण लिहायचं आहे तुम्हाला 1 मार्कासाठी आणि 1 मार्कासाठी तुम्हाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह पण लिहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मॅट्रायसेस मध्ये इन्व्हर्स वरती. ठीक आहे, फाइंड द इन्व्हर्स ऑफ दिस मॅट्रिक्स, इन्व्हर्स फाइंड करायचं असेल तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बाळांनो प्रिन्सिपल सोल्युशन वरती एक प्रश्न असेल, प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला फाइंड करायचं असेल. इथं आता साइन एक्स इज इक्वल टू -1/2 आहे बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्हाला टॅन एक्स इज इक्वल टू 3/2 पण देऊ शकतात. इथं तुम्हाला कॉस एक्स इज इक्वल टू 1/2 पण देऊ शकतात. अशा पद्धतीचा चेंज होऊ शकतो है ना. हेच येईल याची नाही गॅरंटी, कोणीच सांगू शकत नाही. युट्यूबवरती तुम्ही कितीही सर्च केलं कोणीच सांगू शकत नाही की साईनच येणार आहे किंवा कॉसच येणार आहे, नाही सांगू शकत. त्यानंतर वेक्टरवरती एक प्रश्न येईल बाळांनो, कोलिनियरिटीवरती. ठीक आहे, तुम्हाला शो करायचं असेल की हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत असं. ठीक आहे, फेमस प्रश्न बाळांनो, 100%. हा प्रश्न नाही आला ना तर इथे येऊन कॉमेंट करा की सर हा प्रश्न नाही आला. ठीक आहे, पॉईंट्स चेंज होऊ शकतात पण है ना. त्यानंतर लाईन अँड प्लेन मधून एक प्रश्न पक्का बाळांनो, प्लेन इक्वेशनवरती. ठीक आहे, तुम्हाला फाइंड द प्लेन थ्रू 1, 2,3 विथ नॉर्मल रेशियोज. तुम्हाला काय दिलेले, नॉर्मल रेशियोज दिलेले आहेत बाळांनो, तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तुम्हाला काय फाइंड करायचे, 2 गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला फाइंड काय करायचंय बाळांनो, प्लेनचं इक्वेशन. काय करायचंय, प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचंय. सिम्पलेस्ट प्रश्न बाळांनो, 100% सांगतो येणार आहे प्रश्न हा. ठीक आहे, त्यानंतर इंटिग्रेशनचा एक प्रश्न येईल बाळांनो, इव्हॅल्युएट करायचं असेल तुम्हाला या गोष्टीला. ठीक आहे, डेफिनाइट इंटिग्रलवरती बेसिकली है ना. गोष्ट समजते है ना, हा सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर 3 मार्क्सचा प्रश्न बाळांनो, मॅट्रायसेस वरती इन्व्हर्जन मेथड वरती एक प्रश्न असणार आहे फिक्स 100%. इन्व्हर्जन मेथडचा प्रश्न असतो म्हणजे असतो आणि येणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर जनरल सोल्युशनचा एक प्रश्न असेल तर जनरल सोल्युशन मध्ये साइन इज इक्वल टू √1/2 पण करू शकतात. ठीक आहे, चेंज होऊ शकतो. आय एग्री. ठीक आहे, त्यानंतर पेअर ऑफ लाईन्स मधून एक प्रश्न असेल बाळांनो, अँगल बिटवीन, फाइंड द अक्यूट अँगल बिटवीन, एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यामधलं तुम्हाला अक्यूट अँगल फाइंड करायचं असेल. अक्यूटच येईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, अक्यूटच येईल. 14 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे बाळांनो. ठीक आहे, 3 मार्क्सचा प्रश्न आता. ठीक आहे, वेक्टर मधून तुम्हाला सेंट्रॉइडचा प्रश्न असणार आहे बाळांनो, फाइंड द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल युझिंग वेक्टर. ठीक आहे, हा प्रश्न सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे, 100% मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर डिफरन्शिएशन वरती. आता हे 100% का सांगतो बाळांनो, कारण हे प्रश्न 9 ते 13 वेळा रिपीट झालेले आहेत बाळांनो, 13-14 वेळा. म्हणून यांची गॅरंटी देतो मी की हे प्रश्न येणार आहेत. फिजिक्समध्ये काय गॅरंटी दिली होती की 9 ते 14 वेळा जे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते येणार आहेत, असं मी तुम्हाला 55 मार्काचा पेपर आला बाळांनो. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा सेम स्ट्रॅटेजी यूज केली, 70 मार्काचा पेपर आला. आणि मॅथ्समध्ये सुद्धा जर हे प्रश्न व्यवस्थित केले 80 पैकी 80 कुठं गेले नाही बाळांनो, है ना. असं आहे का बोर्डाचा पेपर लीक झालाय मला माहिती आहे नाही, पण हे लीक क्वेश्चन कशा थ्रू समजतात बाळांनो, हे सगळ्यात जास्त रिपीट झालेले आहेत है ना, बेसिक अनालिसिस आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटीवरती एक प्रश्न असेल बाळांनो, मीन अँड व्हेरियन्स वरती. ठीक आहे, अशा पद्धतीचा मीन अँड व्हेरियन्सचा प्रश्न असेल. ठीक आहे, त्यानंतर डिफरन्शिएशन वरती हा प्रश्न बाळांनो, टँजंट इक्वेशनचा प्रश्न 100% असेल बाळांनो. ठीक आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट ॲट अ गिव्हन पॉईंट. त्यानंतर सेक्शन डी मध्ये बाळांनो 4 मार्क्सचा प्रश्न बाळांनो, मॅट्रायसेस मधून एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. कशावरती, वर्ड प्रॉब्लेम वरती. कशावरती, वर्ड प्रॉब्लेम वरती. ठीक आहे, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये तुम्हाला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं प्रूफ काढायचं आहे बाळांनो, अशा पद्धतीचा एक प्रश्न 100% येईल. वेक्टर अँड 3D मधून तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन किंवा व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपॉइड वरती एक प्रश्न पक्का आहे. सगळ्यात जास्त व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आहे, कारण सगळ्यात जास्त रिपीटेड आहे. ठीक आहे, पॅरालेलोपॉइड सेकंड नंबरची प्रायोरिटी ठेवायची, पण जर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन समजला, साइड बाय साइड लगेच पॅरालेलोपॉइड करून घ्या बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर लाईन अँड प्लेन मधून हा प्रश्न बाळांनो, प्लेन थ्रू 3 पॉईंट्स. ठीक आहे, तुम्हाला 3 पॉईंट्स दिलेले असतात, 3 कोऑर्डिनेट दिले असतील, तुम्हाला प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचं असेल. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन मधून मॅक्झिमम प्रॉफिटचा एक प्रश्न 100% येईल बाळांनो. ठीक आहे, फाइंड द मॅक्झिमम प्रॉफिट है ना. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन मधून बाळांनो मॅक्झिमम एरियाचा प्रश्न पक्का असेल. वायर ऑफ लेंथ 36 मीटर बेंट इंटू रेक्टँगल, फाइंड द एरिया. एक वायर दिलेली आहे, तिला बेंट केलं, कशामध्ये, ही वायरला अशा पद्धतीने बेंट केलं, तुम्हाला फाइंड द
मॅक्झिमम एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. त्यानंतर इंटिग्रेशनचा एक प्रश्न असेल बाळांनो, ठीक आहे. फाइंड एरिया अंडर कर्व मधला, ठीक आहे. फाइंड द एरिया इनक्लोज बिटवीन एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस फ्रॉम 0 to 2π, ठीक आहे. 0 to 2π मध्ये किती एरिया कवर्ड असतो ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन मधून बाळांनो अजून हा प्रश्न येऊ शकतो, व्हेरिएबल सेपरेबलचा हा प्रश्न करून ठेवा, है ना. त्यानंतरचा एक प्रश्न बाळांनो लिनियर प्रोग्रामिंग मधून, ठीक आहे. मॅक्झिमायझेशनचा एक प्रॉब्लेम 100% येणार आहे बाळांनो. अशा पद्धतीने बाळांनो आपण काय केलं आता, सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न येतील, सेक्शन बी मध्ये कोणते येतील, सेक्शन सी मध्ये कोणते येतील, सेक्शन डी मध्ये कोणते येतील, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस आपण केलेलं आहे. याच्यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे बाळांनो, ज्याच्यासाठी तुम्हाला 3000 लाईकचं टार्गेट कंप्लीट करायचे. तो व्हिडिओ सगळ्यात जास्त खतरनाक व्हिडिओ असणार आहे. फक्त लाईकचं टार्गेट कंप्लीट करा बाळांनो, ठीक आहे. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थी अजून टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल नसतील त्यांनी एनरोल करू शकतात. फिजिक्सचा 70 पैकी 70 मार्काचा पेपर टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून होता. केमिस्ट्रीचा 70 पैकी 70 मार्काचा पेपर टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये होता. मॅथ्सचा 80 पैकी 80 मार्काचा पेपर टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये असेल. टॉप 200 क्वेश्चनची प्राइस 50% डाऊन झालेली आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते एनरोल करू शकतात, ठीक आहे. आता तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचे बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 3000 टार्गेट ठेवायचं लाईकचं, ठीक आहे. मला ठाऊक आहे तुम्ही ते कंप्लीट करून देणार. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता शक्यतो मॅथ्स नंतर बायोलॉजीचे व्हिडिओ येत राहतील साईड बाय साईड, ठीक आहे. पण आपल्याला सीईटीची प्रिपरेशन सुरू करायची है ना. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.